मला असं वाटतं ऑल यू कॅन डू इज जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर वर्क. आणि आय थिंक तुमचा जगण्याचाच खरं तर हा चॅलेंज आहे की आजूबाजूची एवढीशी गोष्ट पण ती तुमच्या डोक्याप्रमाणे नाही होत. सो तुम्ही फक्त तुमच्या स्वतःलाच कंट्रोल करू शकता, बाकीचं काहीच नाही. अगं साधा वारा नाही आपण कंट्रोल करू शकत इकडून तिकडून येणारा, त्याच्या डिरेक्शनप्रमाणे आपल्याला राहावं लागतं. निसर्गाने आपल्याला एवढी मोठी गोष्ट शिकवली आहे. तर ह्युमन बिंग्स काय म्हणजे ज्याला आपण डिसिप्लिन म्हणावं की निसर्गात एक डिसिप्लिन आहे, माणसांना तर बनवलंच आहे इनडिसिप्लिन आणि डिसिप्लिनच्या मध्ये राहायला, तर तिथे आपण काय एक्सपेक्ट करायचं. सो बिंग अन ॲक्टर आय ऑलवेज थिंक की तुमच्या हातात येणारं काम, तुमची थॉट प्रोसेस, सो त्याच्यावर काम करा. त्याच्या पलीकडे तुमच्यासमोर कितीही माठ ॲक्टर असू दे किंवा कितीही इंटेलिजंट ॲक्टर असू दे, तुमची प्रोसेस ही तुमचीच असणार आहे. आणि तुम्ही कोणीतरी सिनियर आज माझ्याबरोबर आलंय म्हटल्यावर मला हेलिकॉप्टर नाही येणार आहे त्याचा स्पीड मॅच करायला, ना कोणी माठ आलंय म्हणून मी माझ्या पायाला कोणी दगड बांधून मला थांबवून ठेवणार आहे. सो इट इज माय जर्नी, माय प्रोसेस. त्याच्यामध्ये जे कोणी जसं येईल, ऑल आय कॅन डू इज हॅव टू अप्रिशिएट. प्रत्येकाचे लिमिट्स वेगळे आहेत, प्रत्येकाच्या हाताची बोटं वेगळी आहेत, आणि यू कॅनॉट एक्सपेक्ट इंटेलिजन्स फ्रॉम एव्हरीबडी. यू कॅनॉट एक्सपेक्ट युअर सेम मेंटल प्रोसेस, थॉट प्रोसेस फ्रॉम द सेकंड पर्सन. सो जस्ट गो अप्रिशिएट त्याचा इंटेलिजन्स. बिकॉज आय बिलीव्ह प्रत्येक माणूस हा सकाळी उठल्यानंतर ना, आज मी जरा माझ्या कुवतीपेक्षा थोडा कमीच वागतो जगात असं म्हणून नाही जात. प्रत्येकजण स्वतःला बेस्ट रिप्रेझेंट करायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे काही लोक तुमच्यापेक्षा वर असणार आहेत, काही खाली असणार आहेत, बट रिस्पेक्ट प्रत्येकाचा आपापला जर्नी. That's such a nice way to look at it.